भाईंद्र संघ पंच देखील उतरले आहेत, सलामी फलंदाज देखील उतरलेले आहेत. स्कोरर आता बाजूला धर्मेंद्र कोळी आणि हरेश्वर पाटील सलामी फलंदाज. दोन्ही खेळाडू 50+ आहेत आणि आगरी कोळी सामाजिक संशोधन संघ आहे. त्या संघामध्ये चांगली सातत्याने कामगिरी करत असतात ते आणि तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला चांगली खेळी खेळायची आहे. हरेश्वर पाटील आणि धर्मेंद्र कोळी. एका बाजूने प्रमोद कोहली, एका बाजूने जोनास. हा सामना असेल. दोन्ही फलंदाज आमने सामने खेळणार आहेत. मात्र जोनासची मगाची फलंदाजी बघितली, तुफानी फटकेबाजी केली त्यांनी. आपल्या संघासाठी नेहमी करत असतो आणि त्याचं हे मैदान लक्की मैदान आहे असं म्हणलं हरकत नाहीये. अकरा चेंडू 31 धावा नाबाद, 3 षटकार जोनासच्या बॅटमधून बघितले मगाशी आपण. चला आपण बघत सेमी फायनल सामना. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आर के क्रीडा मंडळ आपण बघत आहात स्पर्धा आगरी कोळी सामाजिक संस्था अंतर्गत आयोजक आर के क्रीडा मंडळ मोरवा ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राधाकृष्ण डेकोरेटर्स आणि न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्या वतीने देखील सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण बघत सेमी फायनल सामना. जो जिंकेल तो उद्या दिसेल आपल्याला, जो हरेल तो आज ट्रॉफी घेऊन जाईल आणि आपला जो मान पटकावेल तो पण दिसणारच आहे, तो उद्या येणारच. मात्र रफ अँड टफ सामना बघायला मिळेल. एका बाजूने जोनास आहे, एका बाजूने मिलिंद कोळी आहेत, प्रमोद कोळी आहेत. चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्याकडून. सामन्याचे पंच अशोक रेस. हा मालवणी पुन्हा टीम तिकडे घेऊन ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओके मेघनाथ बोतला बसून तिकडे बसू द्या. चला मॅच सुरू करा. अशोक राऊत पहिला गोलंदाज सलामीवीर जर्सी नंबर 01 व्हॅली. सामना 5 षटकांचा पॉवर प्ले शतक आहे. सुरेख चेंडू राकेश चेंडू पण धावतो. बघायचा चेंडू किती धावा येतील. एक धाव झालेली आहे आणि जोनास चेंडू उचलेपर्यंत या 2 धावा. शट ऑफ द फाउंडेशन मालवणी वर्सेस एनएक्स भाईंदर सामना बघतो. सेमी फायनल मध्ये दोन्ही संघ पोहोचलेले आहेत आणि आजचा जो संघ उद्या फायनल मध्ये खेळत असताना कुठला संघ असेल, जो मालवणी असेल की भाईंदर असेल. धर्मेंद्र कोळी आणि हरेश्वर पाटील सलामी फलंदाज. मालवणी मास्टर वर्सेस एनएक्स भाईंदर मास्टर्स हा सामना सुरू आहे. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू समोर खेळतोय. जोनास चेंडू खाली येतात आणि चेंडू अंडरम फेकी करत आहेत. बघायचं इथे कोण जिंकतं कोण हारतं. मात्र हरेश्वर पाटील हारलेले आहेत, बाद झालेले आहेत धावचीत रूपाने. पहिला ते गडी बाद होतोय मालवणी संघाचा हरेश्वर पाटील. फेकी तेवढी व्यवस्थित नव्हती, मात्र गडी बाद झालेले आहेत, हे महत्वाचं आहे. कमॉन डीजे. आर के क्रीडा मंडळ मास्टरांच्या वतीने विनंती करतो की जे कांद्रपाड्याचे खेळाडू आलेले आहेत शशिकांत ठाकूर, ग्रेक आणि भरत मात्रे यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. कैलास पाटील यांना घेऊन यायचं प्लीज. विक्रम मात्रे तिघांना घेऊन आपले पाहुणे आहेत ते प्लीज सर या जरा या.
या जरा प्लीज शशिकांत ठाकूर, ग्रेक आणि भरत मात्रे प्लीज विनंती करतो मला. बघा त्यांची मॅच उद्या आहे, मात्र आज देखील आलेले आहेत. थँक्यू. सुरेख चेंडू, मात्र चेंडू हातात बट्ट बघायचं इथे. संतोष नवीन फलंदाज, न्यू बॅटर उतरले होते, मात्र धावबाद झाले असते, मात्र कदाचित किंचित क्रिकेटच्या माध्यमातून काय होऊ शकतं. मात्र एक गडी बाद झाल्याने थोडा धावसंख्या 4, मात्र पहिले शतक मार्गस्थ आहे मिस्टर व्हॅली. वेलकम वेलकम भावदेव कांदरपाडा, वेलकम. शशिकांत ठाकूर, मिस्टर ग्रेग आणि भरत मात्रे या तिघांचं देखील स्वागत आहे. तुम्ही वस्तीला राहा, तुमचे कपडे मागून घ्या. तुमची मॅच उद्या अंतिम सामना आहे. सासवडे मुद्दल आपले आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, हलकाचा बॅटला स्पर्श केला. नक्की तिथे चांगला प्रयत्न धावबाद करण्याचा होता, मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतात धर्मेंद्र कोळी. वेलकम वेलकम भावदेव कांदापाडा, वेलकम. आणि आगरी कॉलेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी मात्रे त्यांचा संघ आहे आणि त्या खेळाडू आलेले आहेत. भरत मात्रे, शशिकांत ठाकूर, मिस्टर ग्रेक तिघांचं देखील स्वागत आहे या मोरवा गावामध्ये, मीरा भाईंदर शहरामध्ये. हलकासा याचं घेतोय, बॅटचा कडा घेतोय, चेंडू जातोय थर्डमॅन नजर मध्ये, एकदा कंप्लीट झाले आहेत. चेंडू सापडत नाहीयेत. चेंडू आता सापडतो मिस्टर ऑस्कर यांना, मात्र थोडा उशीर होतोय आणि बघता बघता 2 धाव पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत धाव, एक चेंडू बाकी आहे आणि धाव संख्या धावफलकावरी 7. सुरेख गोलंदाज सुरू आहे. पॉवर प्ले शतक असताना 5 चेंडूमध्ये फक्त 7च धाव देतो मिस्टर व्हॅली आणि एक गडी बाद करतो धावच्या रूपाने. जबरदस्त गोलंदाजी, चांगली सुरुवात एनएक्स संघासाठी आहे. भाईंदर वर्सेस मालवणी हा सामना सुरू आहे आणि हा सामना सेमीफायनल बघतो आपण. आर के क्रीडा मंडळ 77 वर्ष सातत्याने तिसरी पिढी क्रिकेटच्या माध्यमातून खेळत आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अंतिम चेंडू देखील चांगला हाताळला. सुंदर गोलंदाजी, 7 चेंडू आणि एक गडी बाद आणि 7च धावा. बघा काय गोलंदाजी केलेली आहे, चांगली सुरुवात व्हॅली आपल्या संघासाठी नेहमी करत असतो आणि त्यांनी चांगली केलेली आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण बघत स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील यांचा आपण बघत आहात मास्टर स्पर्धा आर के क्रीडा मंडळ अंतर्गत स्पर्धा आगरी कॉलेज सामाजिक संस्था यांच्या अंतर्गत भव्य दिवस स्पर्धा सुरू आहे. आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्या हाफमधून आणि दुसऱ्या हाफमधून दोन्ही संघ पुढे आलेले आहेत. एका बाजूने भाईंदर संघ, एका बाजूने मालवणी संघ पुढे आलेला आहे. जर्सी नंबर 21 मिस्टर ऑस्कर. संतोष मोठा फटका खेळतोय, मात्र सर्कलच्या अगदी चेंडू वरून मारतोय. चेंडू फेकीकेपर्यंत बघायचं इथे. यस, कॉलबॅक करतोय आणि इथे धावबाद. संतोष बाद झालेले, दुसरी धाव करताना थांब कॉलबॅक केला होता, थांब म्हणून पुढे आले, पिचच्या मधोमध गेले आणि धावबाद झाले. आणखीन एक गडी बाद होतोय धावच्या रूपाने मालवण संघाचा संतोष कोळी.
सकाळी नाश्ता केला, दुपारी जेवलो, तर सर्व महिलांचं आम्ही आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीने आर के क्रीडा मंडळाच्या वतीने धन्यवाद. ज्या महिलांचा धन्यवाद. चांगली सकाळपासून मेहनत घेतली आणि जे यंगस्टर खेळाडू आहेत आर के मोरवाचे, चेतन राऊत आणि पूर्ण टीम, त्यांचा देखील धन्यवाद. मिलिंद कोळी, सुरेख फटका चेंडू होता पानच्या आणि थर्डमॅनच्या रिझर्व्ह मध्ये जातो चेंडू होता. चांगली फिल्डिंग होते आणि चांगली फेकी. मात्र तदरम्यान बघता बघता या 2 धावा झालेल्या आहेत आणि धाव संख्या झाली आहे ती 10. सुरेख गोलंदाजी सुरू आहे. व्हॅली आणि पहिल्या शतकामध्ये कमीत कमी 7 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. सुरेख गोलंदाजी केली होती पॉवर प्ले शतक असताना. आता पॉवर प्ले बंधन सुटलेलं आहे, फक्त 2 खेळाडू आणि यष्टीरक्षक आणि गोलंदाज. बाकी सर्व खेळाडू नियमावली सर्वांना बनवलेली आहे आणि नियमावली तंत्रज्ञान पालन केलं पाहिजे सर्व संघांनी. दोन चेंडू संपन्न झालेले आहेत आणि 2 गडी बाद झाले आहेत मालवणी संघाचे. सेमीफायनल सामना बघतो आपण, भाईंदर वर्सेस मालवणी. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, अपील करतो. चेंडू थोडं जास्त बाहेर जाताना दाखवतात पंच, अशक्र दर्शवत आहेत आणि या लेग बायचा इशारा पंचांमार्फत आलेला आहे. चांगला चेंडू होता ऑस्कर यांचा. अपील देखील भरपूर जोरात केली होती. जबरदस्त चेंडू आटाळला होता, यॉर्करचा मार्ग होता. मात्र असे चेंडूंची गरज आहे भाईंदर संघाला. मोठे फटके थांबावे लागतील, अडवावे लागतील, झेल पकडायला लागतील, चांगली फिल्डिंग करावी लागेल. तर कमीत कमी धावांचं आव्हान आपल्या संघासमोर येईल, त्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल भाईंदर संघाचा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू काढून कार्पेट ड्राईव्ह करतोय, केनमार येतोय, थोडा चांगला प्रयत्न होता, थोडी मिसफील्ड होते. मात्र जोनास चेंडू फेकीपर्यंत मिळतील या 2 धावा. जोनाचं थोडा हाताला थोडी दुखापत आहे, थोडं जास्त करत नाही आहेत. मात्र बॅटिंगला जेव्हा उतरतो ना तर सर्वांचा हात तोडतो. धाव संख्या धावफलकावरती झालेल्या 13. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मात्र हा चेंडू बॅटला स्पर्श झालेला नाही आहे, तर चांगला लागला असता नक्कीच, कदाचित षटकार देखील आला असता. बॅट लागलाय का, पुन्हा कॉट टाकली का, काय चालले? नक्कीच असं वाटलं बॅटला चेंडू लागला, चेंडू खाली पडला होता. मात्र शेवटचा चेंडू बाकी षटकातील ऑस्कर यांच्या कमीत कमी धावा दिलेल्या आहेत ऑस्कर यांनी. मात्र या चेंडूचा सामोर जातील स्फोटक फलंदाज मिलिंद कोळी. उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोनस आहेत आणि सुरेख झेल, आणखीन एक गडी बाद. सुंदर आणि अप्रतिम झेल टिपतोय मिस्टर जोनास आणि चांगली सफलता प्राप्त होते ऑस्कर यांना. बघा 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे, धाव संख्या फक्त 13 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. आणि आपण असेल उमेदमान वर्षाच कांदरपाडा. मात्र कांदरपाड्याचे खेळाडू आलेले आहेत, त्यांचा देखील सत्कार झाला पाहिजे. आर के क्रीडा मंडळ मास्टरच्या वतीने, मोरवा ग्रामस्थांच्या वतीने शशिकांत ठाकूर, भरत मात्रे, मिस्टर ग्रेक यांचा देखील सत्कार झाला पाहिजे. आणि ते सातत्याने त्यांचा जरी संघ जरी बाद असला, मध्ये कुठेही स्पर्धा असू दे तर तिकडे पोहोचतातच. ही त्यांची मैत्री आहे, त्यांचं एक निष्ठावंत क्रिकेटपटू आहेत, त्यांचं प्रेम आहे क्रिकेटवरती. धन्यवाद तिघांचे, धन्यवाद. आणि उद्या येताना आपल्या अध्यक्षांना पण घेऊनच या. अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, आमच्या मंडळाचे सर्वांचे लाडके अध्यक्ष. त्यांचा संघ आहे कांदळपाडा संघ, भावदेवी कांदळपाडा संघ. आणि सतत संपलेले ते दुसरं, धाव संख्या 13, गडी बाद 3. आणि गोलंदाज राकेश प्रमोद कोळे. आता प्रमोद कोळेला हिरो बनवावा लागेल. मागच्या सामन्यात जास्त धावा केल्या नव्हत्या, मात्र या सामन्यामध्ये आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. समोर कोण आहे? एनएक्स भाईंदर आहे. समोर कोण आहे? तो जोनस आहे. तुम्हाला नक्कीच ठाऊक आहे जोनसची फलंदाजी केन मार्क आहे.
राकेश आहे, बोना आहे, ॲलन आहे, ऑस्कर आहे, चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. सुरेख फटका, अप्रतिम फटका, आमच्या स्ट्रेट ड्राइव्ह समोर येतोय. चांगली फिल्डिंग मिस्टर बोना यांची, चांगली फेकी, मात्र थोडा उशीर होतोय. बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या एकूण धावसंख्या 15 झालेल्या आहेत. 3 गडी बाद आपण बघतोय सेमीफायनल सामना NX बाइंदर वर्सेस मालवणी मास्टर्स. धर्मेंद्र कोळे सलामीवीर. सुरेख फटका, अप्रतिम फटका, स्टेप आउट खेळले, फटका जातोय सीमारेषे बाहेर. भरपूर लांब हा षटकार देतोय. या मिळतील 6 धावा. हा येतो दमदार षटकार. चेंडू पाण्यामध्ये गेलेला आहे. लगेच दुसरे चेंडू आमच्याकडे अवेलेबल आहेत. मालवणी मास्टर्स वर्सेस NX बाइंदर मास्टर्स सामना बघतो आपण. सेमीफायनल सामना बघतोय. स्वर्गीय श्री गोविंद इंद्राजी पाटील मास्टर चषक आपण बघत आहात. आरके क्रीडा मंडळ मोरवा यांच्या माध्यमातून अंतर्गत आगरी कोळी सामाजिक संस्था आपण स्पर्धा बघतोय आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि या दिवसातील अंतिम सामना आपण बघतोय. राकेश स्टेट ड्राइव्ह करतोय. बघायचा फटका किती धावांत असेल. यस, झेल सुटतो. चांगला प्रयत्न, चांगली डाय मारली होती आणि बोना देखील पडतोय. मात्र 2 खेळाडू जे काही चेंडू पकडण्यासाठी दोघे पडलेले आहेत. चांगला प्रयत्न होता, चांगले प्रयत्न. मग असा षटकार देखील त्यांनी अडवला होता प्रमोद कोले यांनी आणि त्याच्या षटकारावरती तो सामना जिंकला होता. प्रमोद कोळी धर्मेंद्र आणि चांगली साथ देतात. प्रमोद कोळी अजूनही एकही चेंडू खेळलेले नाहीत. मात्र चांगली फलंदाजी धर्मेंद्र कोळी गेले कित्येक वर्ष सातत्याने मालवण संघाला देत आहे आणि ते चांगली फलंदाजी या मैदानात देखील त्यांनी केली. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. 50च्या पलीकडे खेळाडू आहे आणि जबरदस्त खेळाडू आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका, कार्पेट ड्राइव्ह करतोय. बघा किती धावांचा फटका आहे. चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. बघता बघता या 2 धावा पूर्ण झाले आहेत आणि फेकी बघा थोडी चेंडू जास्त उचली घेतली आणि चेंडू सापडत नाहीये. मात्र तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. जिकडे 1 धाव तिकडे 2 धाव, तिकडे तिसरी धाव देखील बहाल झालेली आहे. 3 धावांनी संघ पुढे 26 धावा झालेल्या आहेत आणि 26 धावा करता करता मालवणी संघाचे आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून मी 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना 5 षटकांचा आहे आणि 5 षटकामध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा तुम्हाला कराव्या लागतील. हे टार्गेट असेलच. समोर देखील चांगला संघ आहे, समान ताकदीचा संघ आहे. एका बाजूने मालवणी, एका बाजूने NX बाइंदर. सुरेख फटका, बघायचा फटका किती धावांचा असेल. हा फटका येतोय. चांगला प्रयत्न, मिळतील या 6 धावा. हा येतो षटकार. षटकाराने स्वागत केलं जातं गोलंदाजाचं प्रमोद कोळी यांच्या माध्यमातून. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. अजून भरपूर चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झपाट्याने पुढे चाललेली आहे. पुन्हा एकदा येतोय फ्लॅट षटकार. समोर सूर्य आला होता आणि कदाचित हा झेल झाला असता.
दोन चेंडू दोन षटकार मारतो प्रमोद कोळी. धाव संख्या झालेली ती 38. आणि लगेच न्यू गोल्डन मित्रमंडळ आपली बाईक आपली ऍक्टिव्हा गाडी मैदानाच्या आतमध्ये. खास करून धर्मेंद्र कोळी थकलेले आहेत, पहिल्यापासून खेळत आहेत, आतापर्यंत चांगली खेळी खेळत आहेत, चांगली साथ देत आहेत. तीन षटकार 2 सिंगलचे एक तिहेरी असे एकूण 25 धावा राकेश यांच्या गोलंदाजीवरती आलेले आहेत. आणि संघाला नेऊन ठेवलेले 38 या धावावरती 3 चेंडू शतकामध्ये 38 धावा ही चांगली धावसंख्या उभारलेली आहे मालवण संघाने. प्रमोद कोळी आणि धर्मेंद्र कोळी चांगली पार्टनरशिप देखील होते. 2 चेंडू 2 षटकार मारले गेल्या आणि चांगलं धावसंख्या आपल्या संघाला नेऊन ठेवलं 38 या धावेवरती. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू कमीत कमी 20 ते 25 धावा जर आल्या, मग असे एका 6 चेंडूमध्ये त्यांनी 25 धावा केल्या. अजून पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 2 फलंदाज ते स्फोटक खेळाडू धर्मेंद्र कोळी एका बाजूने प्रमोद कोळी. इथे 2 कोळी आहेत ना, ते भाईंदर संघाला कुठेतरी थोडे झालेत, आपण म्हणतो थोडे वजनदार झालेत, डोकेदोकी. नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा कोण प्रयत्न करतील भाईंदर संघाचे गोलंदाज जर्सी नंबर 07 केन मार्क. पुढील गोलंदाज दीपक भंडारे असतील, चांगली गोलंदाजी केली मगाशी. धर्मेंद्र कोळी ऑन द स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रमोद कोळी. धावसंख्या झालेल्या आहेत त्या गडी बाद 3, मालवणी धावसंख्या 38. सरासरी 12च्या पुढे आहे. सुरेख फटका, अगदी सेफ लँडिंग होते, बघायचं आहे किती धावांचा फटका असेल. चेंडू अडवतोय आणि लगेच कॉलबॅक करतो थांब म्हणून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव फक्त सिंगल कंप्लीट केला आणि कॉलबॅक करतोय धर्मेंद्र कोळी यांना. यस, रिटायरमेंट घेतात का? पन्नासचे खेळाडू सलामीला गेलेले फलंदाज धर्मेंद्र कोळी रिटायरमेंट घेतात, फक्त या सामन्यापुरती रिटायरमेंट घेतात. आणि जे नियमावली बनवलेले आहे आपल्या मंडळाने त्या नियमावलीचं तंतोतंत पालन केलं जातं आणि त्याचा फायदा देखील होऊ शकतं. कारण आता फक्त 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही मोठे स्फोटक खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला बसलेले आहेत. मिलिंद वैती, नवीन फलंदाज मिलिंद वैती. प्रमोद, सुरेख फटका, हा फटका किती धावांचा असेल बघायचा आणि चांगला झेल करण्याचा प्रयत्न होता. आणि समोर सूर्य देखील आहे आणि या फटक्यावरती झेल जरी सुटला आले त्या 2 धावा. प्रमोदला बाद करण्याची चांगली संधी होती, चांगली फिल्डिंग केली होती दीपक यांनी. समोर जरी सूर्य आला मात्र हा झेल सुटतोय, जीवदान भेटते प्रमोद कोळी यांना. मात्र येणारे भरपूर चेंडू शिल्लक आहेत. मात्र आक्रमक फलंदाज दोन्ही स्फोटक खेळाडू आहेत प्रमोद कोळी आणि मिलिंद वैती. धाव संख्या 41. समोर जोनस गेलेले आहेत तिथे फिल्डिंगसाठी. केन मार्क वर्सेस प्रमोद कोळी. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता, मात्र हा डॉट चेंडू होतोय. बऱ्याच काळानंतर चेंडू डॉट येतो. अशा चेंडूंची गरज आहे भाईंदर संघाला आणि चौकार षटकारांची धावांची सिंगल दुहेरी धावांची गरज आहे मालवणी संघाला. सेमीफायनल सामना बघतो आपण, एके बाजूने मालवणी एके बाजूने NX भाईंदर. कोण सामना जिंकेला मात्र सदस्य सामना सोडणार नाहीत. दोघांसाठी महत्त्वपूर्ण सामना असेल.
जो संघ जिंकेल तो तुम्हाला उद्या मेगा फायनल मध्ये खेळताना दिसेल. चेंडूचं पॉइंट रिझल्ट मध्ये मात्र अंडरम फेकी केलेली आहे तरी देखील चालेल. मात्र एक धाव समाधान. दोन्ही फलंदाज स्फोटक खेळणार. स्ट्राईक त्यांना मिळतो की ह्याला मिळतो. दोन्ही फलंदाज मारणार आहेत. कधी कधी काय सिंगल खेळणारा खेळाडू समोरचा स्ट्राईक देतो आणि समोरचा फलंदाज मारतो फटकेबाजी. मग तसं इथे काही नाही आहे. दोघे फलंदाज मारणारच आहेत. मिलिंद आणि प्रमोद कोहली. बॅटचा इनसाइड लागतोय. एज लागतोय. बघायचं चेंडू सर्व्या नजर मध्ये तिथे ॲलन आहेत. मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटचा चेंडू असेल ओव्हर नंबर 4. जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू फक्त 5च धावा दिलेल्या आहेत. सुरेख फटका. अप्रतिम फटका आहे. यस. मात्र हा बघा फटका अफलातून सक्सेसफुल ब्युटिफुल आणि वंडरफुल फटका येतोय. हा येतोय दमदार बारदार षटकार. मिळतील 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. धाव संख्या झाले 49 धावा झालेल्या आहेत. 49. मात्र या गाण्याच्या माध्यमातून देखील स्वागत केलं जातं मालवण संघाचं. आणि मालवण या गावातील एक गायक आहेत. त्यांच्या तिथले रहिवासी आहेत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गाणं फेमस झालेलं आहे. आपली आगरी कोळी महिला कुठपर्यंत पोहोचलेली दाखवलेलं आहे. सुंदर षटकार मारला होता. 49 धावा झाले. येस. पाणी पाहिजे का न्यू गोल्डन? पाणी पाहिजे. पाणी. पाण्याची व्यवस्था करा प्रमोद आहे ना प्लीज. लवकरात लवकर या. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. दीपक भंडारी शेवटचे 6 चेंडू हाताळतील. धाव संख्या 49 आणि येणाऱ्या 7 चेंडू मध्ये किती धावा करतील प्रमोद कोहली आणि मिलिंद वैती. काय षटकार मारला. नक्कीच विनंती करतो उद्या 31 मार्च 2024 रोजी दहिसर संघ आम्हाला जर लाईव्ह बघत असाल तर तुम्हाला विनंती करतो सकाळ लवकर यायचा प्रयत्न करा. 9 वाजेपर्यंत पोहोचा तुम्ही. नाश्त्याची तुमची फुल व्यवस्था केलेली आहे. आणि मूर्त संघ आपला जवळ संघ तो लवकर येणारच. सुरेख फटका. मात्र मगाशी काय बोललो कोणाला स्ट्राईकची गरज नाही. दोन्ही फलंदाज मारणारच आहेत. आणि तेच मिलिंद कोहली देखील करतोय. मिलिंद वैती देखील करतोय. प्रमोद कोहली देखील करतोय. धर्मेंद्र कोहली देखील करतोय. मिथुन देखील करतोय. धन्यवाद धन्यवाद. पहिला चेंडू षटकार. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झालेली आहे ती 55. सुरेख फटका. अप्रतिम फटका बघायचा. यस. चांगला प्रयत्न आणि सुंदर झेल. मनोज राऊत आणि सुंदर झेल पकडलेला आहे बघा. आणि मिळतील 6 धावा. सुंदर झेल टिपला मनोहर याने. धाव संख्या झाले 61. 61 धावा झालेल्या आहेत. अजून चेंडू शिल्लक भरपूर बाकी आहे. बघायचा षटकारांची हॅट्रिक आहे की नाही. आणि षटकारांची हॅट्रिक. 3 चेंडू 3 षटकार.
67. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू 3 षटकार मारले. अभिनंदन मिलिंद वैती. अजून 3 चेंडू बाकी आहेत. अजून एक लागू दे. तो बोलते बक्षीस लावा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आणि चेंडू सोडून दिलेला बघायचा इथे कोण बाद आहे. असं चेंडू सापडत नाही आहेत. मात्र कदाचित किंचित मिलिंद बाद झाला असता आणि ही बाईचा इशारा पंचांना आलेला. तुझा आम्हाला इशारा आला होता 6 चेंडू 6 षटकार मारला 5,000 रुपये देणार जाते. मात्र एक अजून लागू द्या मी म्हणलं होतो. घाबरले का तुम्ही? आता घाबरला तो. संतोष कोळी 3 चेंडू 3 षटकार मारले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली ती 68. पुन्हा एकदा मोठा फटका जातोय. चेंडू जातो आग्रामध्ये गेला. चेंडू गेलेला आहे आणि तिथे चेंडू गेलेला आहे पाण्यामध्ये. चौऱ्याहत्तर धावा झालेल्या आहेत. 74 आणि आतापर्यंत 4 षटकार दीपक यांच्या गोलंदाजीवरती आलेले आहेत. एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू, लास्ट ओव्हर. आणि हा फटका येतोय षटकार नंबर 5. 5 षटकार आलेले आहेत आणि एक सिंगल. 31 धावांचा मार बसतो दीपक भंडारे यांना आणि 75 रन झालेले आहेत. 76 76 धावांचं लक्ष. एक मिनिट 80 झाले 81 निघाला आणि केलं नव्हतं. 79 धावा झालेल्या आहेत. 81 धावांचं लक्ष आहे. सुंदर फटकेबाजी दोघांनी केलेली आहे आणि हॅट्रिक केली मिलिंद वैते यांनी. त्यांचं देखील अभिनंदन. आणि चांगली फटकेबाजी केली प्रमोद कोले यांनी. त्यांचं देखील अभिनंदन. 81 धावांचं लक्ष 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये. मात्र ह्या धावा होतील की नाही. मात्र जोनस अजून नाटकाचा 1 अंक संपलेला आहे. अजून नाटकाचा 1 अंक बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. धन्यवाद. आणि भरत मित्र तुझं देखील थँक्यू आभार. वन साइड हिरो आहे. खरोखरच ही मॅच रफ अँड टफ होईल. धावसंख्या जितकी मोठी असेल मित्रांनो तितकाच तुम्हाला नक्कीच एक लाजवाब खेळ हा पाहायला नक्कीच मिळू शकेल. वन साइड हिरो आहे. डीजेने नक्कीच गाण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती न्यूज पोहोचवली. मात्र वन साइड कोण, वन साइड हिरो कोण बनणार? जोनस, ऑस्कर, ॲलन, बोना कोण? एखाद्या खेळाडूला उभं राहावं लागेल खेळपट्टीवर.
एक अँकर रोल अदा करावा लागेल. त्यानंतर एक पार्टनरशिप, कारण जी आपण पार्टनरशिप पाहिली ना मित्रांनो, मिलिंद वैती आणि प्रमोद कोळी यांची पार्टनरशिप. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जवळपास 46 धावा. 12 चेंडू आणि 46 धावा. इथून मात्र समीकरण बदलली गेली. धावा संख्या तब्बल फलकावर लागली गेली ती 80 आणि 81 धावा विजयासाठी. आणि या मैदानावर तितकंच मोठं टार्गेट नाही आहे. 85 धावा 88 धावा या मैदानावर होऊच शकतात, झालेल्या आहेत. हवा अजूनही मंदावली नाहीये. हवेचा वेग तोच पाहायला मिळतो जो आपण सकाळी पाहिला होता. जरी घड्याळाकडे आपण लक्ष दिलं, जरी 5 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 6 पावणे 6 वाजायला आलेले आहेत, तरी पण हवेचा वेग तोच दिसतोय. इथून सुरुवात सगळ्यात महत्त्वाची असेल एन एस भाईंदर टीमची, कारण 80 धावा फलकावर आहेत, 81 धावा करायचे आहेत, ते देखील फक्त आणि फक्त 30 चेंडूमध्ये. तिथून एक विचार जर आपण केला तर जवळजवळ 16.20 पर रिक्वायर्ड रन रेट, जे 16 धावा पर ओव्हर मध्ये कशा येतील कुमार, या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे जर आपण आणखीन एक विचार केला तर 6 चेंडूमध्ये 2 षटकार असा देखील आपण विचार करू शकतो, किंवा 6 चेंडूमध्ये एखादा चौकार किंवा षटकार. फटकेबाजी करावी लागेल इतकं मात्र निश्चित आहे. त्यानंतर मात्र जोनस, जी इनिंग मागची साकारली जोनसनं, पहिला सामना नक्कीच प्रेक्षणीय खेळला होता. दुसरा सामना आपण पाहिला तर एक रफ अँड टफ इनिंग आणि त्याच्या खेळीच्या जोरावर भाईंदर संघ जिंकला. सेमीफायनल भाईंदर संघ या ठिकाणी खेळतोय. मात्र यावेळेस या संध्याकाळच्या वेळेमध्ये जोनसची ती इनिंग खूप महत्त्वपूर्ण ठरू शकेल या मॅच मध्ये. मालवणी वर्सेस एन एस भाईंदर हे 2 संघ आमने सामने आहेत. सेमीफायनल, पहिलीच सेमीफायनलची मॅच आणि फलकावर धावा आहेत त्या 81 धावा. जर आपण खास करून गोलंदाजीचं आपण उत्तीकरण करायचं गेलं तर व्हॅली 7 धावा व्हॅलीनं खर्च केल्या. ऑस्करनं तब्बल 13 धावा खर्च केल्या. राकेश आणि जवळपास केनमाग आणि त्यानंतर मात्र दीपक भंडारी. धावा आणि धावा. राकेशच्या त्या ओव्हरमध्ये जवळपास 3 षटकार, जवळजवळ 25 धावा राकेशच्या त्या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या. केनीने दिल्या ते जवळपास 11 धावा आणि दीपक भंडारी शेवटचं षटक, अंतिम षटक, आणि अंतिम षटकामध्ये आल्या तब्बल 31 धावा. 5 षटकार दीपक भंडारी यांच्या त्या ओव्हरमध्ये लागले गेले. मागचा सामना जर आपण पाहिला, ज्यावेळेस मालवणी संघ खास करून नारंगी संघासमोर खेळला होता, त्यावेळेस शेवटच्या चेंडूवर आलेले 2 षटकार टर्निंग पॉईंट ठरले होते, त्या मॅचचे टर्निंग पॉईंट ठरले होते. त्याचमुळे नक्कीच या ठिकाणी आज मालवणी संघ सेमीफायनल खेळतोय. इथून हे शेवटचं षटक, 31 धावेचं हे शेवटचं षटक. अशा प्रकारे एखादं षटक एन एस भाईंदर संघासाठी देखील यायला हवं, तर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. ॲलन स्ट्राइक एनवर आहे. नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय मिस्टर बोना या खेळाडूला गोलंदाजी ट्रॅकवर धर्मेंद्र कोळी. पहिले षटक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन थोडीशी भरकटताना धर्मेंद्र कोळी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अकाउंट ओपन होतं, खातं खोललं गेलं या ठिकाणी. 1 या धावेनं एन एस भाईंदर या टीमचं. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 81 धावेचा पाठलाग करण्यासाठी पुढे एकदा येण्याचा प्रयत्न केला होता. पुढे होणं कदाचित ज्या चेंडूला पिक करायचं होतं, मात्र चेंडू आत आल्यानंतर मात्र सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केला गेला. ऑफ साईडला सिंगल इथे मिळेल. अग्रिकोळी सामाजिक संस्थेची आपण ही 16वी स्पर्धा, 23 स्पर्धांची मालिका आहे. 16वी स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय. अजूनही 7 स्पर्धा आपल्या बाकी आहेत. त्यानंतर मात्र लोणावळा, दमण कुठली आपली शेवटची स्पर्धा असेल हे नक्कीच मंडळाचे पदाधिकारी आहेत, ते तुम्हाला नक्कीच त्याविषयी माहिती देतील. मात्र अजूनही आपली एक मीटिंग अजूनही बाकी आहे. त्या मीटिंग मध्ये नक्कीच आपली बाहेरील स्पर्धा कधी खेळवली जाईल. त्याच्यानंतर 2 पावसाळी स्पर्धा, भगवंत पाटील देखील म्हणतात 2 पावसाळी स्पर्धा म्हणजे रबल बॉलच्या स्पर्धा 2 होतील. म्हणजे या मैदानावर 1 होईल इथे, किंवा मालजीपाडा किंवा बालकुम. 2 पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा देखील आपल्याला खेळायच्या आहेत, लक्षात ठेवा. ही माहिती मंडळाचे सचिव भगवंत पाटील साहेब यांच्याकडून येत आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, कॅच होतो त्या ठिकाणी ड्रॉप. संतोष कोळी वेगाने तर आले होते, कॅचच्या खाली बरोबर पोहोचते देखील होती, मात्र अंतिम क्षणी तो कॅच संतोष कोळी यांच्यातून ड्रॉप होतोय. त्यानंतर लताताई मंगेशकर भारतरत्न
यांच्या देखील त्या नाट्यगृहामध्ये आपल्याला आणखीन एक कार्यक्रम आपल्या अग्रकोळी सामाजिक संस्थेचा करायचा आहे. तो देखील ती देखील तारीख लवकरच आपल्या पुढे येईल. शॉर्ट अंपुलचा फटका, चेंडू हवेत आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. सेफली चेंडू लँड होतोय. 2 धावा. मी म्हटलं की पर ओव्हर तुम्हाला माहिती देखील मी दिली की पर ओव्हर तुम्हाला किती धावा करायच्या आहेत. 16.20. 16 धावा या पर ओव्हर मध्ये तुमच्याकडून यायला हव्यात तर तुमची ती जी गाडी आहे ती सुरळीत चालेल, अन्यथा नक्कीच टेन्शन वाढेल. 7 धावा. 4 चेंडू टाकून झाले. धाव संख्या 7 फलकावर. ऑन साइडला एकदा पुन्हा एकदा चांगला फटका ॲलनच्या पाठमधून डीप मिड विकेट रिजन मध्ये रुपेश कोळी चेंडूला फील्ड करतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि यावेळेस मात्र ही दुहेरी धाव काढताना कमी पडला गेला ॲलन. रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज बाद NS महिंद्रा टीमचा मिस्टर ॲलन. डीजेने एक चांगलं गाणं वाजवलं होतं की वन साइड हिरो आहे. मात्र वन साइड हिरो कोण असा प्रश्नचिन्ह देखील मी म्हटलं होतं डीजेला की वन साइड हिरो कोण, जो खेळेल तोच. आणि ज्याच्या विषयी ते गाणं वाजलं गेलं होतं कदाचित ते जोनससाठी डीजेनं आमच्या गाणं लावलं असेल. जोनस येतोय स्ट्राईक एंडवर. या खेळाडूवर खूप मोठी जबाबदारी. टार्गेट खूप मोठा आहे. 81 धावा करायचे आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे म्हणायचं गेलं टार्गेट खूप मोठा आहे आणि इथून जोनसचा रोल खूप महत्त्वपूर्ण असेल. या मॅच मध्ये जोनसचा रोल हा खूप महत्त्वपूर्ण असू शकेल. प्लेसमेंट. पहिला चेंडू मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. एक धाव तर वेगानं पूर्ण करतो. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये त्या ठिकाणी. संजय भंडारी चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथे आरामात पूर्ण केल्या गेल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 माफ करा. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा पाहायला मिळते त्या 10 धावा. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहे ते 24 आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 71. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं ना की 16.20 जो रिक्वायर्ड रन रेट होता तो तब्बल 17.75च्या घरामध्ये जातोय. म्हणजे आताच्या घडीला म्हणायचं करो या मारो. म्हणजे इथून तुम्हाला पर ओव्हर मध्ये 18 धावा कुमार. आता 18 धावा कराव्याच लागतील आणि या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर आणखीन रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल. मग मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. तुझे जवळचे शिकले. संतोष कोळी प्रिन्स गारमेंटचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत. बरोबर लॉंग ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. ते देखील एक चांगले समालोचक आहेत संतोष कोळी. आउटसाइड लेग स्टंप, वाईटचा इशारा. कारण मालवणीच्या मैदानावर ते उत्तम समालोचक आहेत लक्षात ठेवा. मॉन्टी नंतर जर कोणाचं नाव घ्यायचं गेलं समालोचक म्हणून मालवणीचं तर मी संतोष कोळी यांचं नाव घेईन. नाहीये विथ द स्विंग खेळायचं होतं मग चेंडू टर्न झाला. लेग ब्रेक पाहायला मिळतोय मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. वाईटचा इशारा पंचांचा. अवंतर धावेनं संघ पोहोचला गेला 12च्या घरामध्ये. दोन्ही खेळाडू लेजेंडरी आहेत. बोना देखील एक जुना आणि जाणता अनुभवी खेळाडू आहे. फ्लिक केला गेला. सिंगल आरामात पूर्ण केला गेला. एक प्रकारे म्हणायचं गेलं कुमार बरोबर तू म्हटलं की सेन्सिबल क्रिकेट. आपल्या समोरचा पार्टनर कोण आहे, आपला सोबती कोण आहे आणि तो आपल्या संघाला जिंकून देऊ शकतोय ही ताकदीचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडवर ठेवणं म्हणजे आपल्या टीमला धोका आहे. त्यामुळे एक सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला. बोनाकडून सिंगल काढला गेला. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. जोनसला स्ट्राईक देण्याचं काम केलं गेलं. नाहीये इथे कदाचित ज्याप्रमाणे चेंडू टाकतोय संजय, काय हा दबाव आहे समोरच्या फलंदाजाला पाहून कदाचित थोडंफार दडपण आहे का या गोलंदाजावर, अशा प्रकारचं आपण चित्र त्या ठिकाणी पाहिलं.
धावसंख्या 14. गुणलेखन करण्यासाठी आमचे समित अनिकेत चव्हाण. सुरेख, क्या बात आहे. जसा फलंदाज तसा चेंडू असं मी नक्कीच म्हणू शकेल संजय भंडारी यांच्यासाठी. समोरचा बॅटर पाहून गोलंदाजी करतोय. वेल डन संजय, गुड बॉल. इथून मात्र ब्रह्मास्त्र यूज करणं गरजेचं आहे आणि ते केलं जातं संजय भंडारीकडून. डान्सिंग विथ द पिच. यावेळेस ऑफ साइडला डीप लॉंग ऑफच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी होता. एक धाव. धावांचा डोंगर समोर आहे. मी म्हटलं की दीपक भंडारी यांचं षटक. 31 धावा. अशा प्रकारे एखादं षटक, एखादी ओव्हर शोधावी लागेल भाईंदर संघाला. एखादी ओव्हर एखाद्या गोलंदाजाला टार्गेट मी म्हणे ठेवावं लागेल आणि त्या एखाद्या गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल. लक्षात ठेवा, तर कुठे तुम्ही इथून पुढे येऊ शकता. 16 धावा फलकावर. संजय भंडारी, कारण राकेश आणि दीपक भंडारी बायटिक स्ट्रोक खेळायचा विचार त्या ठिकाणी केला होता जोनसनं. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू अडला जातो अंगावर. कारण सुरुवातीचे जर आपण 12 चेंडू पाहिले तर सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या होत्या, मला वाटतं त्या 20. 13 धावा आल्या होत्या मला वाटतं. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं रुपेश कोळी चेंडूला फील्ड करतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे त्या ठिकाणी. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये कुमार धावा आल्या होत्या फक्त 13. त्यानंतर शेवटचे 18 चेंडू 25, 11 आणि 31. 67 धावा. इथे हा चौकार आहे. अशाच प्रकारे खेळणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारे धावा या एनएस टीमला गरजेच्या आहेत. चौकार येतोय. 4 धावा. धावसंख्या झालेल्या आहे 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत त्या आता मात्र 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 59. 18 चेंडू मध्ये धावा किती खर्च केल्या होत्या एनएस भाईंदर टीमनं तर 67. सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये 13 धावा, त्यानंतर मात्र शेवटच्या 18 चेंडू मध्ये 67 धावा या एनएस टीमनं खर्च केल्या होत्या. इथे मात्र त्या सुरुवातीच्या 18 चेंडू मध्ये 67 नाहीत तर धावा करायच्या आहेत त्या 59. म्हणजे त्या दिलेत कुमार त्या तुम्हाला काढायच्या आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळेच मी म्हटलं ना की एखादं षटक 20, 25, 30 या मोठ्या धावसंख्येचं एखादं षटक येणं गरजेचं आहे. एखाद्या षटकावर आक्रमण करणं गरजेचं आहे तर तुम्ही या संकटातून वाचू शकाल. मात्र काय घडेल, कोण जिंकेल, मालवणी संघ जिंकणार की एनएस भाईंदर संघ जिंकणार? मिथुन सध्याच्या घडीला नक्कीच सुपरस्टार मिथुन चक्रवर्तीनं जे फिल्म सिटी मध्ये काम केलं होतं, सुपरस्टार ठरला होता, तर आजच्या दिवसातील हा मिथुन सुपरस्टार आहे. चांगली गोलंदाजी या मिथुनने टाकलेली आहे आतापर्यंत. आउटसाइड लेग स्टंप. यावेळेस पंच वळतात अशोक राऊत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी अभ्यंतर. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 23. यावेळेस हा फटका लॉंग ऑनच्या वरून खेळायचं होतं. एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. फटका फसला गेला. डीपला संतोष कोळी होता. त्यांनी मात्र कुठलीही चुकी केली नाहीये. अतिशय सुंदर झेल पकडला आणि त्या ठिकाणी बोना यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लावला गेला. बोना बाद होतोय. गॉन.
धावसंख्या झालेली आहे 23. तर आपण विचार केला तर इथून मात्र या ओव्हरमध्ये 20 धावा यायलाच हव्यात, तर मॅच मध्ये वापसी असेल NS टीमची. आडव्या बॅटनं ऑन साईडला चेंडूला खेळलं जात आहे आरामात. पहा इथे जसं काही टेस्ट मॅच सुरू आहे की काय अशा प्रकारे हा सिंगल आरामात पूर्ण केला. जोनस स्ट्राईकवर येतोय. न्यू बॅटर मिस्टर राकेश. फुल टॉस आणि हा चेंडू सरळ फेकून दिला मिड विकेटच्या वरून. मी म्हटलं की या ओव्हर मध्ये मॅक्झिमम 20 धावा जर आल्या तर मात्र या मॅच मध्ये वापसी असेल NS टीमची. षटकार 6 धावा. डीजे धनवाडीचे इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज माझा. धावसंख्या झालेल्या फलकावरती म्हणजेच 30 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. हा चेंडू येतो या ठिकाणी डॉट. चेंडू शिल्लक आहे 14. धावा करायच्या आहेत त्या 51. सुरेख यावेळेस 1 बॉन्स चेंडूला फील्ड केलं गेलं. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेला. मिलिंद कोळी त्या ठिकाणी आहेत. 2 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. अजूनही 49 धावांची गरज आहे आणि चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 13 चेंडू 49 धावा. हा सर्वात लांब लचक आणि दर्जेदार फटका जोनसच्या बॅट मधून. षटकार. बारा चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 43. 12 बॉल रिक्वायर्ड बाय 43 रन्स टू विन. डीजे आणि ऑपरेटर कोण आहे म्हटलं भरत आहे का गाणे वाजवतोय. थँक्यू भरत. खूप सुंदर गीत भरत कडून. थोडंसं नक्कीच एनर्जेटिक हे गाणं होतं. थोडंसं मॅच कडून दुर्लक्ष झालं होतं. या गाण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं गेलं होतं. चला 43 धावा या करायच्या आहेत आणि या 43 धावा होऊ शकतील का होऊ शकत नाहीत कारण हे षटक जर आपण पाहिलं मिलिंद कोळी यांचं जवळपास मिथुन कोळी यांचं षटक जर आपण पाहिलं 2 षटकार 1 दुहेरी धावा 1 सिंगल म्हणजे 16 धावेचं आपण हे षटक पाहिलं. इथून मात्र अजूनही स्ट्रगल करायचं आहे. न्यू गोलंदाज मिस्टर मिलन वैती कशा प्रकारे शतरक्षण लावलं गेले पहा. कदाचित एक वेगळी प्लॅनिंग वेगळ्या स्ट्रॅटर्जीनं मालवणी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना. सिंगल थांबवायचा होता मालवणी टीमला आणि या कारणास्तव या ठिकाणी या प्रकारे शतरक्षण लावलं गेलं होतं. 2 धावा आणि इथे मात्र या 3 धावा कंप्लीट होत आहेत.
कुठेतरी सिंगल थांबवायचा होता, वेगळी प्लॅनिंग होती, जास्तीत जास्त नॉन स्ट्राइक एंडला जोनसवर ठेवायचं होतं आणि त्यासाठी रचला होता साफळा. मात्र ज्या सापड्यात जी प्लॅनिंग केली होती ती प्लॅनिंग सक्सेस होत नाहीये. कदाचित इथे मात्र डीपला जर शतरक्षक असता तर कदाचित ती एकच धाव मिळू शकली असती, मात्र या ठिकाणी 3 धावा खर्च करतोय मालवणी. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 41. अर्धा पळला गाठलेला आहे आणि अर्धा पळला गाठताना जवळपास 19 चेंडूंचा सामना करावा लागला NS भाईंदर टीमला. आता मात्र 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. 11:40. टेन्शन दोन्ही बाजूला आहे, असं नाही की एकाच बाजूला टेन्शन आहे मित्र, म्हणे दोन्ही बाजूला टेन्शन आहे. स्टेट यावेळेस सरळ फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली, डबलचा कॉल दिला जातोय. डेंजर झोन मध्ये राकेश, मात्र थ्रो चुकीचा, व्यवस्थित थ्रो येत नाहीये. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. 38 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 38 धावा. 3.80 पर बॉल म्हणजे मी तर म्हणेल प्रत्येक चेंडूवर चौकार असं देखील म्हणू शकतो कुमार आपण. होतील का नाही होणार, होणार नाही अशातला विषयच नाहीये. मैदान आरकेच आहे, धावा का होणार नाहीये म्हणतात ना, उदे खर्च खूप आहे आपल्या घरचं. इथे मिस्टर स्टोका जोनाचा कॅच. ही कॅच नाहीये, ही मॅच पकडली मालवणी टीमनं. एक मोठा फलंदाज बाद. जोनस नावाचं वादळ या संध्याकाळच्या सत्रामध्ये शांत केले गेल्या मैदानाच्या आतमध्ये मालवणी टीम कडून. जोनस बाद गॉन. धावा जोनसच्या बॅट मधून आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो या मिस्टर केनमार्क. जोनस यांचे बंधू, मोठे बंधू आहेत, छोटे बंधू जोनस आहेत लक्षात ठेवा. मोठे बंधू केनी आहेत. भगवान दादा म्हणतात मार 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 मारावं तर लागेल, मारावंच लागणार आहे, अन्यथा मात्र जिंकणं कठीण. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. इथे जर आपण पाहिलं तर कुमार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला. मला स्क्वेअर लेग रिझन मध्ये मिलिंद कोहली होता, त्या मिलिंदला जवळपास वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये आणून ठेवलं आणि त्याचा फायदा झाला मालवणी टीमला. इनसाइड आउटचा फटका हवेत खेळला जातोय. धर्मेंद्र कोळी जेल खाली येत आहेत. आणखीन एक विकेट. नक्कीच छोटे मियाँ को बोल के गए तू चल मैं आया. गॉन. थँक्यू. निक्सन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. केनी नंतर निक्सन हा खेळाडू येतोय. धावा झाल्या त्या 43 धावा. 43. 81 धावा. खूप मोठं टार्गेट समोर ठेवलं होतं NS टीमच्या. चांगला चेंडू हाताळला गेला. ब्रेक आपण यावेळेस पाहिला या चेंडूला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. मिलिंद वैती अप्रतिम गोलंदाजी, निव्वळ 5 धावा.
या गोलंदाजानं खर्च केल्या आपल्या या 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट जोनस आणि केनी हे 2 महत्त्वपूर्ण बॅटर्स मात्र मिलिंद वैद्य यांना बाद केले. आता मात्र समीकरण बदलली गेली. 81 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे तब्बल 43. म्हणजे अजूनही विचार केला आपण जर उर्वरित चेंडू शिल्लक 6 धावा करायचे आहेत त्या 38. 6 चेंडू 38 धावा होऊ शकतील. व्हॅलीचा मला अजूनही षटकार आठवतोय. संपूर्ण बांद्याचा संघ घरच्या मार्गे परतला होता आणि एका चेंडूमध्ये 6 धावा असताना गोडबंदरच्या मैदानावर व्हॅलीने तो षटकार मारला होता. मात्र 38 धावा का होणार नाहीये? देवाची कृपा असेल. कारण जिथे खास करून चमत्कार आहे तिथे नमस्कार पण आहे. त्याच्यामुळे चमत्कार जर झाला आणि जर 6 षटकार आले तर शेवटी क्रिकेट आहे. शेवटी क्रिकेट आहे. कारण 6 चेंडूमध्ये 43 धावा झाल्या आहेत आणि तो रेकॉर्ड अजूनही आहे. तो रेकॉर्ड पुसला गेला नाहीये आणि ज्या वेळेस रेकॉर्ड काढतो त्या वेळेस मागून मला लगेच आवाज येतो कशाला बघतो आमच्याबद्दल. नाहीये. पहिला चेंडू डॉट होतो या ठिकाणी. विकेट का? यस, बाद होतो या ठिकाणी. राकेश बाद होतोय. न्यू बॅटर पाठवून द्या लगेचच. विक्रम तुला खेळायचंय का रे? मगाशी तू एकदम टकाटक आला होतास. आता प्रॅक्टिसला आलास? नाही नाही नाही. जॉनी ना? कोण आहे जॉनी? जॉनी ना? न्यू बॅटर जॉन येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुटकेचा श्वास सोडला असेल मालवणी टीमनं आणि कदाचित रवींद्र पाटील बाबूबाई लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील ते देखील खुश झाले असतील. राया भाऊ मालवणीचे शाखा प्रमुख आहेत ते देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतात आणि नक्की ते देखील भरपूर खुश झाले असतील. यावेळेस ब्लॉक कॉलचा चेंडू पायानं अडवला गेला यावेळेस चेंडूला. बस 6 चेंडू 36 धावा. न्यू बॉलर या ठिकाणी यूज केला जातोय. एक नक्की नाईट वॉचमॅनचा वापर या ठिकाणी करताना मालवणी संघ. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड. मातीला अगदी स्पर्श करून येताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. 2 धावा फक्त पराभवातील अंतर कमी करण्याचं काम त्या ठिकाणी निक्सन करतोय. चांगला फटका आहे. हवेत खेळला जातोय. महेश त्या ठिकाणी चेंडूच्या खाली झेलच्या खाली बरोबर आला होता मात्र कॅच त्या ठिकाणी सोडतोय महेश. मला वाटलं की नशीब तोंडावर पडला ना तो कॅच. चांगला चेंडू पुन्हा एकदा आणि ते विकेट आहे का? यस. अजूनही मला वाटतं एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. चला लवकर उतरा कोणीतरी. एक चेंडू शिल्लक आहे लवकर. ऑस्कर धाव. थँक यू. चला शेवटचा चेंडू असेल. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि खरोखरच वेळेवर सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. सूर्याच्या या लखलखीत प्रकाशात आजचा दिवस या ठिकाणी संपलेला आहे. क्लिंग बॉल्ड शेवटच्या चेंडूवर देखील सफलता. तो कॅच जर महेशनं सोडला नसता तर 4 विकेट निलेशच्या नावावर होऊ शकल्या असत्या. मात्र 3 सफलता प्राप्त करतोय निलेश. इथे मात्र
मालवणी संघ विजयी होतोय. अभिनंदन मालवणी. ग्रँड फिनाले मध्ये मालवणी संघ प्रवेश करतोय आणि मेगा फायनल साठी मालवणी संघाला खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेत सहभागी झालात NS भाईंदर संघ. हार्ड लक बॅड लक. मात्र इथून तुम्ही रिकाम्या हाताने परत जात नाहीये तर या ठिकाणी देखील तुम्हाला एक पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. डीजे थांबवतोय. भरत थोडा वेळ. चला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने वळूया. मॅन ऑफ द मॅच मिस्टर मिलन वैती. 19 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट. एक म्हणजे जोनसची विकेट. मात्र प्रमोद कोळी तुझं देखील खरोखरच आभार. जबरदस्त बॅटिंग प्रमोद कोळीने देखील केली. मात्र या मॅच मध्ये 20 रनला या मॅचला